स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांशी क्षमा मागतो. बुधवारच्या वर्गाकरता बुधवारचा वर्ग हा आपला नेहमीप्रमाणे सुरू होता आणि जवळपास गेल्या 4-5 महिन्यापासून असं काही विशेष टेक्निकल प्रॉब्लेम आपण काही फेस केला नाही, कोणतीही समस्या आपल्याला आली नव्हती, म्हणून मी समाधानी आणि निश्चिंत होतो. पण नेमकं सोमवारी 3 मिनटं आधी प्रक्षेपण थांबलं होतं. पण त्यातून मी थोडा गाफीलच होतो की 3 मिनटं काही विशेष असं नाही आहे आणि जे 3 मिनटं आपलं प्रक्षेपण थांबलं त्याचं कारण होतं की मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती. पण बुधवारी जे घडलं, मी तब्बल 1 तास 5 मिनटं बोललो आणि 17 मिनटानंतरच प्रक्षेपण पूर्णपणे थांबलं होतं आणि ते माझ्या बिलकुल ध्यानात आलं नाही, कारण की मोबाईलचा पार्श्वभाग माझ्या बाजूला असतो. बरोबर 7:10ला सुरू करून मी जवळपास 8:10 8:15ला व्याख्यान पूर्ण केलं आणि जेव्हा मोबाईल बंद करायला गेलो तर परिस्थिती फारच वेगळी होती. जे घडलं त्याच्याकरता मी खेद व्यक्त करतो, क्षमासुद्धा मागतो. त्याचं कारण असं की आपण सर्वजण एक उत्साहाने, एक काहीतरी प्राप्त करण्याच्या उत्साहाने, कुतूहलाने ह्या वर्ग अटेंड करत असतात. आणि आत्तापासूनच नाही, 18 मेपासून माझ्या ध्यानात आहे. आपण सर्वजण विशेष आनंदाने, उत्साहाने, स्फूर्तीने हा वर्ग अटेंड करत असतात. आणि अशा काही कारणामुळे जर हा वर्ग ऑर्गनाईज करता नाही आला तर खरंच एक फार खिन्नता वाटते, एक खेद वाटतो. तर त्याचा तोडगा काय? तर असं एक निर्णय घेण्यात आलेला आहे की या वर्गाचं मी आधी रेकॉर्डिंग करून ठेवीन आणि बरोबर त्या दिवशीच 7:10 म्हणजेच आपली आरती झाली की त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. म्हणजे रेकॉर्डिंग असलं की काय होत असतं की
प्रक्षेपणमध्ये समजा काही समस्या असल्या तरी तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करता येतो. पण बुधवारच्या वर्गामध्ये काय झालं की तब्बल जवळपास 50 मिनिटाचा व्हिडिओ हा पूर्ण सपशेल त्याचं रेकॉर्डिंगच झालेलं नाही आणि ते सगळे विचार, तो सगळा मूड तो नाहीसा झाला आणि आपल्या सर्वांचाही वेळ वाया गेला. विशेष करून मूड, एक भावना हे सगळंच नष्ट होतं आणि ते फार म्हणजे ज्याला म्हणूया की त्याची काही किंमत नसते म्हणजे कोणत्या सेन्समध्ये की ते फार वेदनादायक असतं ते. तर ठीक आहे, या सगळ्या गोष्टींच्या, या सगळ्या घटनांच्या माध्यमातून आपण सर्वजण शिकत आहोत. मी सुद्धा शिकत आहे आणि विशेष करून आपलं धैर्य, त्याचं फार मोठं पाठबळ माझ्या मागे आहे आणि म्हणूनच आज मी हे जे रेकॉर्डिंग काही तास आधी करत आहे आणि बरोबर 7:10ला याचं प्रक्षेपण सुरू होणार आहे. तर भगवद्गीतेचा हा जो आपण चर्चा करत होतो, श्लोक नंबर 8 आणि सोमवारच्या वर्गामध्ये आपण बरंच काही व्यावहारिक स्तरावरती आपण याची चर्चा केली होती. श्लोक काय आहे मी तो वाचतो आणि पुन्हा आपण त्याचं एकदा थोडंसं उरलेलं विवेचन पूर्ण करूया, थोडी उजळणीसुद्धा करूया आणि मग श्लोक नंबर 9कडे वळण्याचा प्रयत्न करूया. श्लोक नंबर 8 आधी घेऊया. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, भगवान सांगत आहे अर्जुनाला. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तू आपले नियत कर्म कर, नित्य कर्म कर, सहज कर्म कर, स्वधर्म कर्म कर. देशकाल परिस्थिती अनुयायी जे काही कर्तव्य तुझ्या पदरी पडत आहेत ते तू पार पाड, असं स्पष्ट आदेश अर्जुनाला देत आहेत. आणि जर तू तसं नाही केलं तर काय होईल? शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. म्हणजेच काय? तसेच जर तू कर्म न करण्याने तुझं शरीर व्यवहारी चालणार नाहीत. म्हणजे येन केन प्रकारेनं भगवान अर्जुनाला उत्साह देत आहेत की तुला कर्म हे केलेच पाहिजे, त्याशिवाय तुला गत्यंतर नाही आहे. तुला काय, कोणालाही गत्यंतर नाही आहे. ही चर्चा करत असताना आपण 4 प्रकारचे कर्म असतात. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म. आणि आपण साधक आहोत तर आपण काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे मुळीच केले नाही पाहिजे. नैमित्तिक कर्म जर आपण करायला आपल्याला जर भाग पडत असेल तर आपली भक्ती वाढो या उद्दिष्टाने केलं पाहिजे. आणि नित्यकर्म तर हे केलेच पाहिजे. आणि नित्यकर्म किंवा सहज कर्म कसे असतात? ते केल्याने विशेष काही फायदा होत नसतो, पण न केल्याने आपल्या मनावरती मळ मात्र साठला असतो. याची आपण चर्चा केली होती. आणि मग एक फार मोठी चर्चा सोमवारी झाली होती की नित्यकर्म हे माझे काय? आपल्या स्वभाव अनुयायी, आपल्या योग्यते पात्रते अनुयायी, आपल्या आवडीनिवडी अनुयायी, जे काही आपल्याला आत्तापर्यंत मिळालेलं आहे ते आपलं नित्यकर्मच आहे. त्याच्याशिवाय वेगळं काही नित्यकर्म होऊ शकत नाही. कारण की ज्याच्याकरता आपण योग्य आहोत त्याच गोष्टी आपल्याला मिळतात. आणि आपल्याला प्राप्त कर्तव्य कर्म आपल्या आवडीचे नाही आहेत आणि आपल्याला दुसरे कर्म आवडतात असं जर आपलं म्हणणं आहे तर आपण त्याच्याकरता पात्र नाही आहोत म्हणून ते मिळत नाही आहे. आणि जर आपण त्याच्याकरता पात्र स्वतःला ठरवलं, योग्यता वाढवली तर ते कर्म आपल्याला बरोबर लाभतील. पण आज जे मला प्राप्त कर्म आहे ते मी व्यवस्थित पार पाडत नाही आहे आणि उगीच मला हे आवडत नाही, मला ते आवडतं असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही आहे. योग्यता वाढवा, पात्रता वाढवा. नक्कीच ज्या गोष्टीकरता आपण डिझर्व करतो, ज्याच्याकरता योग्यता आहे ते आपल्याला मिळणारच. आणि तितकं डेडिकेशन आपलं असलं पाहिजे ना. वेन गॉगचं उदाहरण पण घेतलं होतं, स्मरणात असेल. आपल्या अवघ्या आयुष्यामध्ये अत्यंत हालाकीची परिस्थितीमध्ये वेन गॉगनी काढले
2 वेळेसची भाकरी त्यांना मिळायची नाही, तरी जे काही कामं करायचे, तुटपुंजे कामं करायचा, त्यातून पैसे वाचून 2100 पेंटिंग तयार करून आपल्या हयातीमध्ये त्याला कधी सन्मान मिळाला नाही. आपल्या मृत्यूच्या नंतर 100 वर्षांनी लोकांना कळलं की वॅन गॉग कोण होता. त्याच्या पेंटिंग्स $बिलियन्स विकल्या गेल्या. तर अशा माणसांनी जर म्हटलं की मला मिळाले प्राप्त कर्तव्य कर्म ते त्यात मी सुखी नाही आहे, जर सुखी नाही आहे तर त्यांनी ते कमवून दाखवलं जे त्याला प्राप्त करायचं होतं. म्हणण्याचा अर्थ काय की जे नित्यकर्म, परिस्थिती अनुयायी, देशकाल परिस्थिती अनुयायी, आपल्या स्वभाव, आपल्या योग्यता, पात्रते, आवडी निवडी अनुसार जे काही मिळालेलं आहे ते योग्यच आहे. हां, आपल्याला समाधानी राहायचं नाही आहे या स्थितीवरती, आपल्याला याच्या पुढे जायचं आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की ते माझं कर्म आहे, त्याच्याकरता स्वतः आपण जर पात्र झालो तर नक्कीच त्या गोष्टी, ते कर्म, ते कर्तव्य आपल्या पदरीसुद्धा पडतील आहे. आणि जर त्यांना आपण निष्काम भावेने केलं, निस्वार्थ भावनेने केलं तर कर्मयोगसुद्धा आपल्या हातातून घडणार. त्याच्यानंतर चर्चा केली होती की 5व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की एक क्षणसुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि 8व्या श्लोकामध्ये काय देतात ते सूचना, नियतम कुरु कर्मत्वम. पहा, आपण एक क्षणसुद्धा कर्म केल्या राहू शकत नाही, म्हणजे तिथे आपल्याला चॉईस नाही आहे. पण इथे नियतम कुरु कर्मत्वम, की तुला नित्यकर्म करायचे आहेतच. तर कर्म टाळण्याकरता कोणी म्हणू शकतं की जे कर्म मी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणजेच माझ्या शरीरातले जे काही अन्नपचनक्रिया, माझं हृदय कार्य करत आहे, हेच माझे नित्यकर्म वगैरे आहेत, असं म्हणून मी कर्तव्य कर्म टाळू शकत नाही. ही चालाखी काही फार कामी येणार नाही, याची चर्चासुद्धा मागच्या वेळेस केली होती. आणि एक काही याच संदर्भातल्या अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या मागच्या वेळेस आपण वेळेअभावी पूर्ण करू शकलो नव्हतो, त्याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करून थोडंसं मग पुढे जाऊया 9व्या श्लोकावरती. पण काही बिंदू अजून त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे असं मला वाटतं. पहा, या अध्यायामध्ये सारखं भगवान सांगत आहे की अर्जुना, कर्म सोडू नकोस. कर्म सोडून तू नैष्कर्म्यतेला प्राप्त होणार नाही, तू अकर्मण्यतेला प्राप्त होणार. अकर्मण्यता म्हणजे तमस, प्रमाद, काम कुत्सरपणा म्हणतो आपण मराठीत. कर्म सोडल्याने मनुष्य आयदी होतो. आणि एवढंच नाही तर याच श्लोकात म्हणतात की शरीर यात्रा तुझी कशी चालणार. नैष्कर्म्य प्राप्त केलं पाहिजे, फार चांगली गोष्ट आहे, पण कशी? कर्म करून, कर्तव्य कर्म पार पाडून. ज्ञानाच्या उच्च अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा ती नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते, जिथे कर्म भरपूर आहे. नैष्कर्म्य स्थितीची जी गंमत आहे किंवा ज्याचा जो आनंद आहे की तिथे कर्म भरपूर आहे, पण कर्तेपणाचा भाव आहे, मी करतो हा भावच नाही आहे. ही नैष्कर्म्याची स्थिती कर्म सोडून कधी प्राप्त होत नाही. ही नैष्कर्म्याची स्थिती कर्म सोडून कधीही प्राप्त होत नाही. कर्म करता करता कर्माच्या पलीकडे जाणे, कर्म करता करता कर्माच्या पलीकडे जाणे म्हणजेच नैष्कर्म्याची स्थिती. आणि स्वामीजींचं जीवन बघा ना, स्वामीजींचं अवघं जीवन, आचार्य शंकरांचं जीवन, भगवान श्रीरामकृष्ण, माताजी, गौतम बुद्ध, क्राइस्ट, सगळ्या अवतारांचे जीवन बघा. कर्म करता भरपूर कर्म केलेत, पण प्रत्येक ठिकाणी कर्तेपणाचा पूर्ण अभाव आहे. त्याला म्हणतात नैष्कर्म्य स्थिती. अर्जुनाचा विचार काय होता की मी युद्ध टाळून, पदरी पडलेले कर्तव्य टाळून आणि एकदम ज्याला म्हणतो की एक उडी मारून आणि नैष्कर्म्याला प्राप्त होऊन जाईल. ही चुकीची समजूत आहे. स्वधर्म, नित्यकर्म हे टाकून कोणीही नैष्कर्म्याच्या स्थितीला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान पहा या अध्यायामध्ये म्हणणार आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. नित्यकर्म जे आपले आहेत, आपल्या स्वभाव अनुयायी, आपल्या योग्यते अनुयायी,
आपल्या पात्रते अनुयायी, आवडीनिवडी अनुयायी, जे काही पदरी पडलेलं आहे ते नियत कर्म आहे. काही कारणामुळे आपल्याला आवडत नसतील, आता ते कोणते कारण आहेत त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे अनेक प्रकारची लौकिक कारणं असतात बरं, आध्यात्मिक कारण एक पण नसतं. हे मोठी दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि मी आधीच चर्चा केली या संदर्भामध्ये की आपल्या जीवनामध्ये प्रोफेशन अँड ऑक्युपेशन, आपल्या या पूर्ण सृष्टीमध्ये फार कमी लोक असे असतात की ज्यांचं प्रोफेशन आणि ऑक्युपेशन एक होऊ शकतं. साधारणपणे हे एक होत नसतं. जर तुमच्या ऑक्युपेशनला प्रोफेशनमध्ये बदलायचं असेल तर त्याच्याकरता तितकं डेडिकेशन पाहिजे, वॅन गॉगसारखं. आणि नाहीतर शहाणपणा कशामध्ये, आलेले कर्तव्य आनंदाने पार पाडा. मागच्या वेळेस चर्चा पण केली होती की काय आहे, आपण आतमध्ये स्वतःमध्ये बदल करू इच्छित नसतो. स्वतःमध्ये बदल करू इच्छित नसतो, म्हणून आपल्याला प्राप्त कर्तव्य कर्मामध्ये कधी आनंद लाभत नाही आणि म्हणून प्रगतीसुद्धा होत नाही. कर्तव्य कर्म करतो आपण, मग त्या चिडचिड रागा, आता एवढी चिडचिडी त्रागा केल्याने कुठे ती आसक्ती, तर चिडचिड आणि हे तक्रार का करतो आपण, कारण की आपण आसक्त असतो. त्यातून कर्तव्य पार पाडण्याचा आनंद मिळत नाही, साधना तर मुळीच होत नाही म्हणजे कर्मयोगाची. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आणि 18व्या अध्यायामध्ये बिलकुल याच टोनमध्ये भगवान म्हणतात, सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. अर्जुना, स्वतःच्या हे जे सहज धर्म आहे, स्वधर्म आहे, याच्यामध्ये जर काही दोष आढळले तरीसुद्धा त्यातूनच आपलं मुक्ती घडणार आहे म्हणून ते सोडत नसतात कधी पण. कर्माचा त्याग करण्यापेक्षा नियत कर्म केलेले कधीही बरे. कर्माचा त्याग हे बिलकुल मान्य नाही आहे भगवानांना. आणि म्हणून पूर्ण 3रा अध्याय जो आहे त्याचा जो आतला आणि मुख्य सूर आहे, कर्माचा त्याग योग्य नाही, कर्माचा त्याग योग्य नाही, आणि विशेषकर नित्य कर्माचा त्याग योग्य नाही. आणि जे नित्य कर्म किंवा सहज कर्म, स्वधर्म याचं पालन अनासक्तीपूर्वक जर केलं तर त्याच्यासारखं अजून गोड कोणती वस्तूच नाही. का? अरे त्यातूनच मुक्ती घडणार आहे, त्यातूनच नैष्कर्माची स्थिती प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय की कर्माचं त्याग करणं हे योग्य नाही. कर्म या श्लोकामध्ये आहे, कर्मज्यायो ही अकर्मणः. कर्माचा त्याग करणं हे मुळीच किंवा कर्म न करण्याच्या स्थितीला प्राप्त होणं सुद्धा योग्य नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवानांनी पहा सांगितलं होतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म ते भूतेतु माते संगोस्त्व कर्मणी. मा कर्म हे फल हेतु भू माते संगोस्त्व कर्मणी, की तू कर्म न करण्याच्या स्थितीला प्राप्त होऊ नकोस. अर्जुना, कर्म हे आपण सतत केलेच पाहिजे, नित्य कर्म. अचानक कर्म सोडून बसलो आणि मनामध्ये सगळ्या प्रकारच्या कामना, वासना आणि इतर सर्व दोष तसेच आहेत, तर ते स्वच्छ कधी होतील? आणि त्या गोष्टी तर आपल्याला अजून त्रास देतील, मिथ्याचार होऊन जाईल मग तर ते. त्यातून आपली कोणतीही प्रगती होणार नाही, न लौकिक होणार ना आध्यात्मिक होणार. म्हणून कर्म सोडणं हे कधीही योग्य नाही. कर्म नाही, आपल्याला कर्तेपणा सोडायचा आहे. आणि कर्तेपणा सोडण्याकरता कर्म सोडून कर्तेपणाचं सोडणं होणार नाही. कर्तेपणा सोडायचा आहे त्याच्याकरता कर्म हे करावेच लागतील. याच्यावरती भगवानांचा फार एक मोठा एक भर आहे. थोडी अजून एकदा वेगळी चर्चा करूया की पहा, ज्ञानयोगाचे जे आचरण करतात ते काय करत असतात की या शरीरामध्येच ते आत्मतत्व निवास करत आहे आणि या शरीरापेक्षा ते आत्मतत्व वेगळं आहे असं विवेक, विचार, श्रवण, मनन, निधिध्यासन करून त्या स्थितीला ते प्राप्त होतात.
ज्ञानयोगामध्ये जे ज्ञानयोगी आहेत, श्रवण मनन निधिध्यासन याचं आचरण करून ते काय प्राप्त करतात की आत्मतत्व या शरीरामध्ये आहे, पण ते या शरीरापासून वेगळं आहे. विवेक विचार करू. कर्मयोगी काय करतो? कर्मयोगी नित्यकर्माचं निस्वार्थपणे अनासक्तीपूर्वक आचरण करून, कर्म करून मी करता नाही याचा एक अनुभव ते घेतात. कर्म करून सुद्धा मी करता नाही, नैष्कर्म्य स्थिती ते प्राप्त करून घेतात. म्हणून कर्माविषयी अरुची हे एक अपरिपक्वतेचं लक्षण आहे. जेव्हा साधक नवीन नवीन आपण एखाद्या मठात जातो, एखाद्या पंथात जोडल्या जातो, तेव्हा या स्थिती घडत असतात. आणि आपण काय म्हणतो, हा किती छान वाटतं ना इथे, असं वाटतं आपण इथेच राहून जावं. हे पहा, या भावना चांगल्या आहे. मी याची हेटाळणी मी करत नाही आहे, मी याची निंदा करत नाही आहे. 2-4 दिवसाकरता राहणं ते पण चांगलं आहे. पण आपले कर्तव्य कर्म सोडून आणि मी नेहमी करताच इथे येतो वगैरे असं करून होणार नाही. अचानक कर्म सोडून आपण काहीतरी नैष्कर्म्य प्राप्त करून घेऊ, हा विचार अत्यंत चुकीचा आहे. आणि विशेषकर आपले कर्तव्य सोडता येत नाही. थोडी चर्चा आपण साधनेच्या संदर्भात करण्याचा प्रयत्न करूया, या श्लोकाच्या संदर्भातच. पहा, सेवा योगाच्या बरोबर आपण सर्वजण साधनासुद्धा करत असतो. आणि आपल्या सर्वांची एक टेंडन्सी असते, की आपण आपल्या मनासारखी स्थिती नेहमी शोधत असतो. मनासारखी लोक, मनासारखी स्थिती, अनुकूलता, हे सगळं मिळालं म्हणजे मी साधना करीन. हे पहा, हे जेव्हा साधक एकदम नवीन आणि अपरिपक्व स्थितीमध्ये असतो ना, तेव्हा अशा प्रकारच्या अपेक्षा साधकाच्या असतात. नाही, हे सगळं मला आता बिलकुल नकोसं झालेलं आहे. अरे नकोसं झालं म्हणजे तो सोडून जाणार कुठे आहे? जे लोक हे विचार करतात की मनासारखी लोक, मनासारखी स्थिती, अनुकूल परिस्थिती हे मिळाल्यावरती मी साधना करीन, ते वास्तविक सुखेच्छू असतात, साधक नसतात. ते काय असतात? सुखेच्छू. ते साधक नसतात. कारण की जे साधक तत्वप्राप्तीसाठी सुगमता, अनुकूलता किंवा काही असं म्हणतात अपरिपक्वतेमुळे किंवा खूप शीघ्र करून घ्यायचं आहे, शीघ्र का करून घ्यायचं आहे की बाबा एकदा कटकट गेली ही. अरे हे इतकं सोपं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाही आहे. आणि सुगमता, अनुकूलता, अनुकूल परिस्थिती, अनुकूल लोक, शीघ्रता, हे साधक का शोधत असतो की त्याचं लक्ष एकदम मोक्षाकडे असतं, साधनेकडे नसतं. ज्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ते काहीतरी महत्त्वाचं आहे. बरं पहा, आपल्याला साधनेकडे लक्ष द्यायचं आहे. आपण मोक्ष आपल्याला प्राप्त करायचं आहे हे तर आपलं ठरलेलं आहेच. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेने ते प्राप्त करणार आहोतच. पण एकदा ठरलेलं आहे की आपण मोक्ष प्राप्त करायचं आहे, तर आता चिंतन कसलं करायचं आहे की साधना आपली तीव्र कशी होईल. साधनेमध्ये अजून ज्याला म्हणतो की एक तीव्रता किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता आपण कशी वाढवू शकतो, सेवायोग आपल्याला कसा चांगला होऊ शकतो हे बघायचं आहे आता. पण त्याच्यामध्ये जर आपण अनुकूलता, सुगमता, अनुकूल परिस्थिती, अनुकूल लोक, अनुकूल काम, अनुकूल सेवा, शीघ्रता, ह्या सगळ्या जर आपल्या मागण्या असतील तर आपण सुखेच्छू आहोत, साधक नाही. म्हणजेच आपली साधनेमध्ये आसक्ती कुठेतरी आलेली आहे. म्हणण्याचा अर्थ काय की मार्गाकडे लक्ष देत नाही आहे.
मोक्षाकडे लक्ष देतो आहे. अरे मोक्ष अजून खूप दूर आहे. मोक्ष अजून बरंच लांब आहे. आपल्याला आज काय आवश्यकता आहे की ज्या रस्त्यावरती आपण चालत आहोत त्या रस्त्यावरती आपण तीव्रतेने आणि आपली साधना त्याची गुणवत्ता कशी वाढू शकते याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि साधारणपणे हा एक ध्यानात येतं की आपण आपल्या जीवनामध्ये जितकी म्हणजे सुगमता शोधतो, अनुकूल परिस्थिती शोधतो, अनुकूल लोक शोधतो, तर तितके जास्तच आपलं साधना ही कठीण मार्गाने जात असते. जितकी शीघ्रताची आपण अपेक्षा ठेवतो तितकीच आपलं मोक्ष लांबणीवर पडतं. अरे मोक्ष तर ठरलेलं आहेच. आपल्याला मार्गावरती पण नीट कसं चालू याच्यावरती आपल्याला विचार केला पाहिजे. आणि ज्याला म्हणतो ना की हे शीघ्रता पण करत असतो, तर पहा या संदर्भात एक फार सुंदर गोष्ट कर्मयोगामध्ये स्वामीजी सांगतात की पहा म्हणजे आपल्या जीवनामध्ये ही सुगमता, अनुकूल परिस्थिती, अनुकूल लोक, शीघ्रता हे का आपण शोधत असतो? कारण की आपल्या त्या एंड रिझल्ट मोक्षाकडेच लक्ष आहे. जो महत्त्वाची गोष्ट आहे मार्ग त्याच्याकडे लक्षच नाही आहे. स्वामीजी एका ठिकाणी सांगतात वर्क अँड इट्स सिक्रेटमध्ये की आपल्या जीवनामध्ये आपलं लक्ष एकदा निश्चित झाल्यानंतर त्या लक्षापर्यंत पोहोचवण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाकडे लक्ष द्या. कारण की तो मार्गच तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्या लक्ष्यप्राप्तीमध्ये आपलं इतकं सगळं एनर्जी जात असते की आपण त्या योग्य मार्गाने जात आहोत की नाही याच्याकडे आपलं काही लक्षच नसतं. की तो रस्ताच भटकलो आहे आपण याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं. म्हणून स्वामीजी फार सुंदर म्हणतात, टेक केअर ऑफ द मीन्स अँड द गोल विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. टेक केअर ऑफ द मीन्स अँड गोल विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. अरे साधनेच्या मार्गावरती जसं गुरूंनी सांगितलं आहे तसं जर आपण बिलकुल प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न केला मोक्ष तर मिळणारच आहे. कुठे जाणार आहे तो? पण जे करायचं आहे ते न करता भलतंच काहीतरी करत बसतो. सुगमता शोधतो, अनुकूलता शोधतो, अनुकूल लोक शोधतो, अनुकूल परिस्थिती शोधतो, शीघ्रता शोधतो. आणि या शीघ्रतेच्या संदर्भामध्ये तर स्वामीजी अतिशय सुंदर एक गोष्ट बोलतात. एकदा नारद मुनी जात असतात विष्णू लोकामध्ये आणि जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये एक साधूची कुटिया त्यांना दिसते आणि त्या कुटियाच्या बाहेर एक साधू खूप असं विभत्स प्रकारे नृत्य करत पण आनंदाने हरीचं नाव घेत घेत कीर्तन करत आहे. तर नारद मुनी थांबले. तर त्या साधूंनी त्यांना प्रणाम केला आणि विचारलं की काय महाराज कुठे निघालात? तर त्यांनी म्हटलं नारदांनी की मी चाललो आहे जरा विष्णू लोकामध्ये भगवानांना भेटायला. अरे वा वा छान, त्यांना आमचा जरा प्रणाम सांगा आणि त्यांना विचारा की याची मुक्ती कधी होणार, म्हणजे जो साधू जो नाचत होता ईश्वराचं नाव घेत होता. तर नारद म्हणाले की ठीक आहे, माझी भेट होणार असे मी त्यांना विचारीन की तुमची मुक्ती हे कधी होणार. नारद पुढचा प्रवास सुरू करतात आणि पुढचा प्रवास सुरू करताना त्यांना अजून एक साधू दिसतो. आपल्या कुटियामध्ये एकदम गंभीर ध्यानात शांतपणे ते साधू महाराज बसलेले असतात. नारद जात असताना ते सतत हरिनाम करत असतात. त्यांच्या हरिनामाने त्यांचं ध्यान भंग होतो. बघतात अरे नारद आले आहेत. तेही प्रणाम करतात साधू महाराज नारदांना. विचारतात की काय महाराज कुठे निघालात? म्हणे विष्णू लोकात चाललो आहे भगवानांना भेटायला. अरे वा छान. त्यांना जरा विचारा ना की मी अनेक जन्मापासून मी त्यांचं ध्यान करत आहे, माझी मुक्ती केव्हा होईल? कृपा करून तेवढं विचारा. नारद म्हणतात अगदी बरोबर, बिलकुल विचारेन. नारद पुढचा प्रवास सुरू करतात. विष्णू लोकात जातात, भगवानांची भेट घेतात, चर्चा होते. 2 प्रश्न 2 साधूंनी जे विचारले असतात तेही विचारतात आणि परतीचा प्रवास सुरू होतो.
परतीचा प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा जे ध्यानस्थ साधू त्यांची कुटिया पहिले लागते, वाटच बघत असतात. नारद आलेत. आल्याबरोबर ते साधू महाराज विचारतात, काय नारद महाराज विचारलं का हो, माझी मुक्ती कधी होणार आहे? नारद म्हणालेत की हो विचारलं मी. भगवान म्हणाले की अजून तुम्हाला 2 ते 3 जन्म अजून ध्यान करावं लागेल, त्यानंतर तुमची मुक्ती होईल. हे ऐकल्यानंतर की माझी मुक्ती अजून 2-3 जन्मानंतर होईल आणि 2-3 जन्माला अजून ध्यान करायचं आहे, हे बिलकुल ऐकून ते हताश होतात आणि निराश होतात की अरे बापरे, अजून मला 3 जन्म ध्यान करायचं आहे, माझ्याकरता आता असह्य होत चाललेलं आहे. अत्यंत हताश आणि निराश होतात. नारद त्यांचं थोडंसं उत्साहवर्धन करतात, थोडा दिलासा देतात, पुढे निघतात. आता एक अजून महाराज एक आपल्या कुटियाच्या बाहेर जे हात ताळी देऊन नाचत नाचत हरिकीर्तन करत होते त्यांची कुटिया लागते. तेही वाटच बघत असतात. नारद येतात. ते साधू महाराज विचारतात, का हो भगवान भेटले का? आणि हो भेटलेत की. विचारलं माझ्याबद्दल? म्हणे हो विचारलं की. मग काय म्हणाले भगवान? तर भगवान म्हणाले की समोरच्या चिंचेच्या झाडावर जितकी पानं आहेत तितके जन्म तुम्हाला हरिकीर्तन करावं लागेल, तेव्हा तुमची मुक्ती होईल. काय म्हणाले? तुमच्या कुटियाच्या समोर जे चिंचेचं झाड आहे, चिंचेच्या झाडाला किती पानं असतात? असंख्य पानं असतात. तर तुमच्या कुटियाच्या समोर जे चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडावर जितकी पानं आहेत तितके जन्म घेऊन तुम्हाला हरिनाम करावं लागेल, तेव्हा तुमची मुक्ती होईल. हे ऐकल्याबरोबर ते आनंदाने नृत्य करणारे जे महाराज होते ते अजून उत्साहाने आणि अजून आनंदाने जोराने हरिकीर्तन करू लागले आणि म्हणू लागले, बस इतक्या कमी वेळामध्ये मला माझी मुक्ती होणार. प्रभू किती दयामय आहे, किती कृपाळू आहे, माझ्यावर त्यांचं किती प्रेम आहे. प्रभू तुमचा जय असो, प्रभू तुमचा जय असो. अजून ते उत्साहाने नाचू लागले. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांचा तो उत्साह आणि त्यांचा तो धीर बघून लागलीच आकाशवाणी होते की बेटा तू या क्षणी मुक्त आहे, बेटा तू या क्षणी मुक्त आहे. ही गोष्ट मुद्दाम मी आपल्यापुढे का मांडली की आपलं मोक्षाकडे लक्ष असतं, आपल्या मार्गाकडे लक्ष नसतं. पहिला साधू जो होता त्याचं लक्ष की 3 जन्म मला अजून ध्यान करावं लागेल, म्हणजे मार्गाकडे लक्ष नव्हतं, मोक्षाकडे लक्ष होतं. आणि हा साधू काय म्हणतो की चिंचेच्या झाडावरती जितकी पानं तितके दिवस मला ईश्वराचं नाव घ्यायला मिळेल. प्रभू किती दयाळू आहेत असं म्हणून ते अजून आनंद करू लागतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये जे एंड रिझल्ट्स असतात, अंतिम फळ जे असतं त्याच्यावरती जर आसक्त झालो तर आपण आपले जे मार्ग असतात त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष आपलं होतंच. आणि यालाच म्हणतात, जे तुमच्यापुढे मुद्दा मांडायचं आहे बंधू भगिनींनो मला, ते म्हणजे की साधनेमध्ये आसक्ती नसली पाहिजे. आसक्तीरहित साधना जी असते त्याच्यामध्ये शरणागतीचा भाव असतो. आसक्तीरहित साधना म्हणजे मोक्ष तर आपल्याला प्रभूंचे नाव घेतोय तर मोक्ष नाही मिळणार तर काय मिळणार. पण आधीपासूनच जर आपण कॅल्क्युलेशन करून बसलो तर जो मार्ग आहे त्याच्याकडे लक्षच जाणार नाही. आणि मग काय होतं, मार्गाकडे लक्ष नाही जाणार म्हणजे मग काय होणार, मग आपण अनुकूलता शोधतो. अनुकूलता नाही मिळाली तर मग काय होतं, खिन्नता येते. मग आपण घरातल्या वातावरणाला दोष देतो, घरातली लोकं कशी चांगली नाही त्यांना दोष देतो. याच्यामुळे माझं जपध्यान होत नाही, त्याच्यामुळे माझं जपध्यान होत नाही. सगळ्या प्रकारचे कारण आपण शोधतो. पण ह्या गोष्टी बदल होणार नाही आहे आता.
याच्यामध्येच आपल्याला आपलं सर्वस्व गाठून घ्यायचं आहे. म्हणून पहा, आसक्तीरहित साधनामध्ये शरणागतीचा भाव असतो आणि आसक्तीपूर्व साधना जर केली तर त्याच्यामध्ये आपण मग सुखसुविधा शोधतो, अनुकूल परिस्थिती शोधतो, शीघ्रता शोधतो आणि या गोष्टी मिळत नसतात. का? कारण की या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करण्यामध्येच आपला वेळ जातो. ज्या काही अनुकूल परिस्थिती, अनुकूल लोक, अनुकूल साधने, या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करतात आपलं आयुष्य निघून जातं. आणि साधना केव्हा करणार मग आपण? म्हणूनच शरणागतीचा भाव जो असतो तो आसक्तीरहित साधनेमध्ये असतो. आसक्तीसहित जर साधना आपण जर केली तर त्याच्यातून आपल्याला नुसती खिन्नता प्राप्त होते, दुःख प्राप्त होतं. त्याच्यानंतर आपल्याला मोक्षाच्या मार्गावरती आपण थोडी पण प्रगती करत नसतो. जेव्हा आपण आसक्तीरहित साधना करतो आणि त्याच्यामध्ये जर विलंब पण झाला ना साधकाच्या जीवनामध्ये मोक्षप्राप्तीच्या, तरी त्याच्या जीवनामध्ये पहा खिन्नता येत नाही, त्याच्या जीवनात व्याकुळता येते. शब्दांकडे लक्ष द्या. खूप काहीतरी एक बारीक आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो मला असं वाटतं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आसक्तीरहित म्हणजे आसक्ती नाही आहे, शरणागतीचा भाव आहे, अशा भावनेतून जर आपण साधना करतो आणि त्यातून समजा आपल्याला प्रगती होत नाही आहे, त्यातून आपल्या मनामध्ये ईश्वराप्रती प्रेम वाढतं आणि ईश्वर मिळत नाही म्हणून व्याकुळता वाढते आणि ती व्याकुळताच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवते. भगवान श्रीरामकृष्ण जीवनामध्ये अजून काय घडलं? फक्त आणि फक्त व्याकुळतेच्या आधारावरती. व्याकुळता कुठे येते? जिथे प्रेम आहे, जिथे शरणागती आहे की ठीक आहे तुला जर असं तुला मान्य आहे ईश्वरा, तर मला यातच आनंद आहे. हे आसक्तीरहित साधना जिथे असते. पण जिथे आसक्ती पूर्ण साधना असते तिथे काय असते? तिथे उत्कंठा असते, शीघ्रता असते आणि एकदाचं करून टाकलं म्हणजे वाचलो. अरे करून टाकलो या भावने कधी होणार नाही. म्हणण्याचा अर्थ काय? आपल्या जीवनामध्ये पहा, आपण चर्चा करत आहोत की विषय निघाला होता की साधनेमध्ये म्हणजे विषय तसा कर्मयोगचा सुरू आहे, पण आपण सेवायोग पण करतो आपल्या जीवनामध्ये. आपण सगळे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे सगळे भक्त आणि सेवा पण करतो आणि साधना पण करतो. तर हे जे अनासक्तीचा भाव जो आपण सेवामध्ये लागू करत असतो तो आपल्या साधनेमध्ये सुद्धा लागू पडला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये शरणागतीचा भाव तो दृढ होतो. शरणागतीचा भाव दृढ झाला म्हणजे तिथे प्रेम व्याकुळता वाढते आणि त्यांनी काय होतं की आपल्या जीवनामध्ये योग्य ती प्रगती घडून येते. आपण अनुकूलता शोधत नाही साधनेमध्ये, अनुकूल परिस्थिती, अनुकूल लोक, सुगमता नाही. जे आहे त्याला आनंदाने मान्य करून आपण साधना करत असतो. तर अनासक्ती ही कर्मयोगामध्ये जितकी महत्त्वाची आहे तितकीच आपल्या साधक जीवनामध्ये सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अनासक्त पूर्ण जेव्हा आपण साधना करत असताना जर ईश्वर प्राप्तीमध्ये काही विलंब आहे काही कारणामुळे, आता हा देवाचा खेळ आहे, तरीसुद्धा त्या साधकाच्या जीवनामध्ये कसं असतं, भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर एक उदाहरण देऊन सांगतात की जे अनासक्तीपूर्ण साधना करतात ना शरणागतीच्या भावाने, ईश्वर प्रेमाच्या खातर, त्यांचं जीवन असतं वाळलेल्या पत्रावळीसारखं. आपण बघतो वाळलेली पत्रावळ कशी असते, जशी हवा त्या वाळलेली पत्रावळीला इकडे तिकडे 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 कुठेही घेऊन जाते, कुठे नेऊन त्याला आपटेल त्याचा काही ठाव ठिकाणा नसतो. बिलकुल त्याप्रमाणे त्या साधकाचं जीवन असतं की ईश्वरा तुला जसं मला ठेवायचं आहे तसं मला मान्य आहे, पण मी तुझे चरण सोडणार नाही. शरणागतीचा भाव हा केव्हा येतो? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनासक्तीपूर्ण साधना करतो तेव्हाच.
तर बंधू भगिनींनो, हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. आणि विशेष करून जेव्हा भगवान आपल्याला हे सांगतात की नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रापिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. म्हणजेच काय, भगवान स्पष्टपणे आदेश देत आहेत काय, की कर्म आपण सोडले नाही पाहिजे. आणि जे देश काल परिस्थिती अनुयायी जे कर्तव्य आपल्या पदरी पडलेले आहेत ते अनासक्तीपूर्वक इतरांच्या कल्याणाकरता ते कर्तव्यकर्म केलेच पाहिजे. कर्म न करण्याच्या परिस्थितीला कधीही प्राप्त आपण झालं नाही पाहिजे. आणि जर कर्म आपण सोडले तर आपली शरीर यात्रासुद्धा कशी चालेल. आध्यात्मिक यात्रा तर थांबणारच, पण शरीर यात्रासुद्धा ही चालणार नाही. आणि जे महत्त्वाचा मुद्दा अनेकदा सांगितला आहे तो पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नित्यकर्म, नियतकर्म, सहजकर्म, स्वधर्म आणि हे जे कर्म हे वेगळ्याने कोणी आपल्याला सांगायला येणार नाही. आपल्या स्वभाव अनुयायी, आपल्या पात्रते अनुयायी, आपल्या योग्यते अनुयायी, आपल्या आवडीनिवडी अनुयायी जे काही मिळालेलं आहे ते नित्यकर्मच आहे. जर ते आपल्याला आवडत नसतील तर आपले स्वतःमध्ये काहीतरी दोष आहे किंवा त्याचे काहीतरी लौकिक कारणं असतील. पण जे मिळालं आहे ते आपल्याला पार पाडलंच पाहिजे. आणि जरी आपल्याला असं वाटतं की हे नाही, मला काहीतरी दुसरं पाहिजे, तर ते दुसरं प्राप्त करण्याकरता आपण स्वतःला कसं आपली पात्रता वाढवली पाहिजे. आपली पात्रता वाढवली म्हणजे आपल्याला जे काही आपल्या मनासारखं पाहिजे ते आपल्याला मिळेल. म्हणजे ऑक्युपेशन आणि प्रोफेशन हे एक होईल. उदाहरणार्थ मी बुद्धानंद आहे, मला विवेकानंदासारखं व्हायचं आहे, तर नुसतं मला विवेकानंद होता आलं नाही, मला विवेकानंद होता आलं नाही, तू झाला नाही. तू बुद्धानंद का आहे? तुला विवेकानंद व्हायचं आहे तर त्याच्याकरता तू स्वतःची पात्रता वाढवली का? नुसतं खुदखुद कुरकुर टूरटूर करून होणार नाही. विवेकानंद व्हायचं आहे त्याच्यासारखं सॅक्रिफाईस करा, वा पात्रता वाढवा, होईल का नाही होणार. पण होतं काय, त्या पात्रता वाढवण्याकरता आतमध्ये जे बदल घडवण्याची अपेक्षा असते ते करण्याची इच्छा नसते. म्हणून काहीतरी आपल्या यशाचे खापर आपण इतरांवरती फोडत असतो. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपली पात्रता वाढू शकतो. बरं, मी पुन्हा सांगतो आहे, कोणतंही जगामध्ये असं कारण नाही आहे की बुद्धानंद विवेकानंद होऊ शकत नाही. त्यांनी जर प्रयत्न केले तर आपल्याला जे अपेक्षित आहे ते कर्म आपण त्याची पात्रता आपण तशी जर वाढवली, कोणी पण आपल्या जीवनामध्ये जे त्याला प्राप्त करायचं ते करू शकतो. स्वामीजी स्वतः म्हणतात, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. ते तुमच्या हातात आहे. पण मग ते प्रयत्न तसे बिलकुल कसोशीचे असले पाहिजे ना. नुसतं मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही असं बोलण्यात काहीही अर्थ नाही. बरीच चर्चा या श्लोकावरती झाली. हे कर्मयोग हा विषय असा आहे बंधू भगिनींनो की खरंच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे आणि याच्यातूनच आपल्याला अध्यात्माचे धडे घ्यायचे आहेत. प्रवाहामध्ये पोहता पोहता प्रवाहाला दिशा द्यायची आहे. पहा, मी जे शब्द वापरतो आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. आपलं जीवन कसं एक प्रवाह सुरू आहे आणि मोठा जो फोर्स आहे करंटचा एकदम खूप तीव्र आहे. आणि त्या करंटमध्ये पोहता पोहता त्याला काहीतरी समजा या दिशेत चाललेला आहे तर आपल्याला त्याला वळवायचं आहे. कोणाकरता? आपल्याकरताच. आणि ते शक्य असतं का? कारण की संत महापुरुष त्यांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रवाहाला दिशा दिलेली आहे. आणि ते पोहता पोहता प्रवाहाच्या बाहेर पडून नाही, कर्म सोडून नाही, प्रवाहामध्ये पोहता पोहताच त्यांनी सगळं हे केलेलं आहे. हे शक्य आहे. तेव्हाच जर आपल्या जीवनामध्ये एक मोक्षासारखी इतकी मोठी अपेक्षा जर आपली आहे तर आपल्याला हे सगळं
ॲक्सेप्ट करून त्या पद्धतीने जसे संत सांगतात, जसे महापुरुष सांगतात तसं आपण त्या मार्गावरती जर आपण मार्गक्रमण केला, नक्की आपल्या जीवनातसुद्धा या सगळ्या गोष्टी नक्कीच घडून येतील. श्लोक नंबर 9 त्याची चर्चा सुरू करूया. आधी श्लोक वाचूया, नंतर त्याचा अर्थ वाचून मग त्याचं विवेचन प्रारंभ करूया. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. यज्ञार्थात, यज्ञाकरिता, कर्मणो अन्यत्र, यज्ञानिमित्त तू कर्म कर. आणि यज्ञानिमित्त जर तू कर्म करणार नसशील तर तू कर्मबंधनाला प्राप्त होशील. पुढे तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. यज्ञासाठी, आता हा यज्ञ सारखं येऊन राहिलं आहे. आधी या यज्ञाचा काय नेमका अर्थ आहे आधी ते बघूया, मग त्या श्लोकाचं विवेचन प्रारंभ करूया. यज्ञ हा शब्द म्हटला म्हणजे आपल्या पुढे एक सीन उभा राहतो की एक मोठं काहीतरी यज्ञ मंडप आहे, एक मोठं यज्ञकुंड पेटलेलं आहे, एकदम त्याच्यामध्ये अग्नी पेटलेली आहे आणि त्या हवनकुंडाच्या अवतीभोवती चांगली पांढरी शुभ्र दाढी असलेले आणि जटाजूटधारी 8-10 चांगले गैरिक वस्त्रधारी संन्यासी बसलेले आहेत. वैदिक मंत्राचा उच्चार करत काहीतरी आहुती त्या यज्ञामध्ये देत आहेत. यज्ञाची ही संकल्पना आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. यज्ञाचा हा एकदम संकुचित अर्थ आहे. त्या अर्थाने इथे यज्ञ सांगितल्या गेलेला नाही. हवनकुंड, ऋषीमुनी, जटाजूट आणि गैरिक वस्त्रधारी वैदिक मंत्रोच्चार काहीतरी आहुती टाकत आहे, स्वाहा असं म्हणत आहे, त्या अर्थाने नाही. इथे जो यज्ञ म्हटला गेलेला आहे त्याचा अर्थ एकदम निराळा आहे. कोणता अर्थ आहे तो? त्याचा अर्थ काय ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. की पहा, ही सगळी प्रकृती, या प्रकृतीमध्ये तुम्ही राहता, मी राहत आहे. श्वापदे, पशुपक्षी, जीव, जनावरं, म्हातारे, युवा, पुरुष, युवती, स्त्रिया, लहान मुलं सगळे राहत आहेत. अनेक प्रकारचे प्राणी, सगळ्या प्रकारचे वृक्ष सगळे राहत आहेत. आणि एक चक्र सुरू आहे. कसला चक्र सुरू आहे? आपल्या जीवननिर्वाह करता, आता मी मनुष्याच्या संदर्भात बोलणार आहे किंवा प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा नंतर बोलूया आपण, की या सगळ्या जीवन प्रवाहामध्ये मनुष्य समाजाकडून काहीतरी घेतो आणि समाजाला काहीतरी देतो. घेवाण आणि देवाण हे सतत सुरू आहे. समाजाबरोबर सुद्धा आणि प्रकृतीबरोबर सुद्धा. प्रकृतीबरोबर सुद्धा आणि समाजाबरोबर सुद्धा. आपण एक उदाहरणच घेऊया. अनेक प्रकारचे उदाहरण घेऊ शकतो आपण. की
ढग तयार होतात. कसे तयार होतात? पाण्याचे ढग. समुद्राच्या पाण्याचं बाष्पीकरण होतं, ढग तयार होतात. ते ढग इतस्ततः फिरतात, पाण्यावर पृथ्वीवरती पाणी शिंपडतात, वृष्टी होते आणि त्यातून वनस्पती तयार होते. किंवा जास्तीचं पाणी ते सगळ्या नदींमध्ये येतं, नदींमधून ते पाणी शेतात जातं, जास्तीचं पाणी पुन्हा समुद्रात जातं, पुन्हा त्याचं बाष्पीकरण होतं. म्हणजे काय आहे हे सगळं? समुद्र पाणी देतो, नद्यांकडनं घेतो. ढग समुद्रातून पाणी घेतात, पृथ्वीला देतात. ढग पाणी नदीला देतात, नदी ढगांकडनं पाणी घेते आणि समुद्राला देते. म्हणजे काय सुरू आहे? सतत देवाणघेवाण सुरू आहे प्रकृतीची. आपण शेतामध्ये काहीतरी बी पेरतो. बी पेरल्याने ते बी त्या जमिनीतून काही पोषक तत्त्व घेतं, त्याचं चांगलं एक काहीतरी पीक तयार होतं आणि पीक तयार होऊन त्यातून ही संपूर्ण मनुष्यजाती त्या अन्नाला खाऊन, त्या पिकाला खाऊन ती हर्षपुष्ट होते. किंवा ती वनस्पती खाऊन हे सगळे जीव जनावर ते जगतात. जीव जनावर प्रकृतीला परत काय देतात? आपल्या विष्ठ्याच्या रूपाने काही ना काही देतात. किंवा हे जे जीव जनावर असतात ते जेव्हा मरतात तर ते प्रकृतीला आपलं कातडं, आपलं मांस, आपले हाडं हे सगळं जमिनीला देतात. जमीन अजून उर्वर होते, वृक्ष तयार होतो, एका बीतून एक वृक्ष तयार होतो आणि त्या वृक्षातून अनेक फळं तयार होतात. ते फळ पशुपक्षी वापरतात, मनुष्य वापरतो. आणि एवढंच नव्हे तर एका फळातून अनेक बी तयार होतात. म्हणजे जे बी जमिनीमध्ये रोपल्या गेलेलं होतं त्याने पोषक तत्त्व घेतलं जमिनीतून आणि एवढं मोठं वृक्ष तयार झालं. म्हणजे पहा, प्रत्येकजण प्रकृतीमधून काही ना काही घेत आहे आणि काही ना काही देत आहे. तर हे जे देवाणघेवाण सुरू आहे याला म्हणतात यज्ञ. हा एक फार मोठा यज्ञ सुरू आहे. आणि मनुष्याला सोडून प्रत्येक प्राणी या प्रकृतीकडून खूप जास्त काहीतरी देतं आणि फार कमी काहीतरी घेतं. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या बरं. सर्व प्राणी, पशु पक्षी, वृक्ष, लता सगळ्या हे प्रकृतीकडनं कमी घेतात आणि जास्त देतात त्याच्या मोबदल्यामध्ये. फक्त मनुष्यच एक असा प्राणी आहे की ज्याच्यामध्ये ही संभावना असते की तो सुद्धा जास्त देऊ शकतो आणि कमी घेऊ शकतो, पण तो तसं करत नाही. मनुष्यामध्ये मी म्हटलं आहे, मनुष्यामध्ये सुद्धा ही संभावना असते की तो जास्त देऊ शकतो आणि कमी घेऊ शकतो, पण तो तसं करत नाही. तो काय करतो? जास्त जास्त ओरबडण्याचा प्रयत्न करतो आणि कमीतल्या कमीत देतो किंवा देण्याचा प्रयत्न करतो. आणि मनुष्याच्या संदर्भामध्ये प्रकृतीच नव्हे तर समाजसुद्धा त्याच्या प्रगतीकरता एक आवश्यक घटक आहे. समाजाकडून सुद्धा तो जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि कमी देण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं आपलं विषयांतर झालं की काय असं वाटत असेल तुम्हाला, पण पहा, हे जे यज्ञ शब्द वापरला आहे, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, तर जो यज्ञ इथे त्या अग्निकुंडाचा यज्ञ नव्हे, हा जो इतका मोठा हा सगळा पसारा चालू आहे, हा जो गोंधळ सुरू आहे, ज्याच्यामध्ये सर्व पशु प्राणी वृक्षलता या प्रकृतीला सतत देत आहे आणि कमी घेत आहे. तर जे देत आहे म्हणजे काय? जे देत आहे म्हणजे काय? ते यज्ञात आहुती देत आहेत. म्हणजे यज्ञ आपणच करतो असं नव्हे, पशुप्राणीसुद्धा करतात जे जेव्हा ते प्रकृतीला देतात.
आणि नैसर्गिक रीत्या ते आपल्यापेक्षा जास्त देतात. आपण सुद्धा जर प्रयत्न केले तर जास्त देऊ शकतो आणि प्रकृतीलाच नव्हे तर समाजाला सुद्धा जास्त देऊ शकतो. आणि त्यालाच म्हणतात यज्ञकर्म. आलं लक्षात? यज्ञकर्माचा फक्त संकुचित अर्थ इथे घेऊन चालणार नाही. हा जो प्रकृतीचा पूर्ण खेळ सुरू आहे, निसर्गाचा आणि समाजाचा, आणि मनुष्य की जो एक कर्तृत्ववान आणि कर्तव्यवान प्राणी आहे, या पृथ्वी तळावरती मनुष्यच एक असा प्राणी आहे की ज्याला आपल्या कर्तव्याची जाण असते. बाकी कोणत्याही प्राणींमध्ये आपल्याला कर्तव्य बघायला मिळत नाही. आणि म्हणून मनुष्याची परिभाषा देताना फार सुंदर एका ठिकाणी परिभाषा देतात. काय? कर्तव्यात इति मनुष्य, की जो मनुष्य आपले कर्तव्य पार पाडतो तोच मनुष्य म्हणण्याचा लायकीचा आहे, नाहीतर मनुष्य म्हणण्याचा लायकीचा नाही आहे. आता इथे एक प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये येत असेल की महाराज आता हे कर्मयोग आणि तुमचं हे सगळं निसर्ग, समाज आणि हे देवाणघेवाण हे काय संबंध आहे? की पहा, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला कर्तव्य कर्म पार पाडायचे आहेत, बरोबर? आणि इथे भगवान काय म्हणतात आहे? यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, की तू अन्य कोणतेही कर्म करू नको. तू यज्ञार्थात, जे यज्ञ सुरू आहे त्याच्यामध्ये तुला काहीतरी आहुती देणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे या प्रकृतीला तू देणं लागतो, या समाजाला तू काही देणं लागतो. तू ते दे. आणि कसं? निरासक्त भावनेने. दिस इज द आयडिया. हा प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये येत असेल की हे समाज, प्रकृती हे काय घेणे देणं? हे मोक्ष, आम्हाला तर मोक्ष पाहिजे, कर्मयोग सांगा आम्हाला. हो, कर्मयोगच सांगतो आहे. कर्मयोग म्हणजे काय? निरासक्तपणे जे कर्तव्य पार पाडतो. आपल्याला काय वाटतं? कर्तव्य फक्त आपल्या आईवडिलांप्रती, बायकोप्रती, मुलांप्रती एवढंच आहे, नव्हे. आपले कर्तव्य समाजाप्रती सुद्धा आहेत. आपले कर्तव्य या प्रकृतीकडून आपण किती घेत आहोत. जर जास्त घेतलं आणि कमी दिलं तर आपण देणदार लागतो. आणि जो देणदार असतो तो कधी त्याची आध्यात्मिक उन्नती होत नसते. कमी घेऊन जो जास्त देतो, जितकं शरीर निर्वाह करता मला पाहिजे प्रकृतीकडून, समाजाकडून, तितकं घ्यावं. पण जर मी याच्यापेक्षा जर जास्त दिलं तर माझं घेणं निघेल. मला घ्यायचं नाही आहे. मला घ्यायचं नाही आहे, ज्यालाच म्हणतात निरासक्तीपूर्ण यज्ञ करणे. आणि इथेच भगवानांचा जो इशारा आहे तो याच बाजूला आहे की आपण जे या समाजामध्ये जगत आहोत, पहा, तीन टप्पे घेऊया ढोबळ मनाने, की आपण परिवारामध्ये जगतो, समाजामध्ये जगतो आणि प्रकृतीमध्ये जगतो. आणि तिघांकडनं आपण काहीतरी घेत असतो आणि काहीतरी देत असतो. जास्त घेऊ आणि कमी देऊ, तर ही तर अत्यंत नराधम वृत्ती आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण जे केलं पाहिजे, कमी घेतलं पाहिजे. घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. शरीर निर्वाह करायचा आहे. पण ठीक आहे, मी शरीर निर्वाह करता घेईन, पण देताना एकदम खूप जास्त देईन, घेताना खूप कमी घेईन, ही वृत्ती असली पाहिजे. आणि देताना निरासक्त भावनेने, कोणतीही आशा अपेक्षा न ठेवताना जेव्हा आपण समाज आणि प्रकृतीला देतो तर ते खरंच यज्ञाकरता केलेलं कर्म आहे, कर्तव्य आहे. आणि त्यातूनच आपलं मोक्ष घडणार आहे, हे आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे कसं पार पडू शकतो, एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण बघूया. कल्पना करा, एक व्यापारी आहे आणि तो व्यापार करून आपलं घर संसार चालवतो. ठीकच आहे, काही त्यात दोष नाही आहे. दिवसभर व्यापार केल्यानंतर संध्याकाळी जर त्याचं लक्ष आपल्या धनाकडे जात असेल तर ही स्वार्थवृत्ती आहे.
पण तेच दुसरा व्यापारी जो दिवसभर व्यापार करून संध्याकाळी त्याचं मन जर ईश्वराकडे जात असेल तर नक्कीच ही निस्वार्थ वृत्तीने आहे. कारण की शरीर निर्वाह करता काहीतरी ते घ्यावंच लागेल. कर्तव्य कर्म केल्यानंतर जर आपलं मन ईश्वराकडे जात असेल तर लक्षात ठेवा हेच फार अपेक्षित आहे. तर इथे जे भगवान म्हणतात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगः समाचर. तर यज्ञार्थात कर्म म्हणजे काय की हे जे सगळं म्हणजे एक सृष्टीचं चक्र चालू आहे आणि समाजाचं चक्र चालू आहे जो आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे आणि सतत आपली देवाणघेवाण सुरू आहे. तर देणं हे आपलं कर्तव्य आहे. फक्त देणंच नाही, जास्त देणं आपलं कर्तव्य आहे आणि कमी घेणं शरीर निर्वाहापुरतं. याला म्हणतात यज्ञार्थात कर्मणं. आणि अन्यत्र म्हणजे काय? अन्यत्र म्हणजे की समजा समाजाला मी जास्त देत आहे, प्रकृतीला जास्त देत आहे, पण त्याच्या मागे माझी जर काहीतरी स्वार्थाची भावना आहे, काही वासना कामना मनामध्ये आहे आणि त्या वासना कामनांमुळे मी देत आहे, तर मग ते माझं निस्वार्थ कर्म होणार नाही. ते यज्ञार्थात कर्म होणार नाही. त्यातून माझं मोक्ष घडणार नाही. त्यातून माझी आध्यात्मिक प्रगती होणार नाही. आणि अशा कर्मांना जरी ते कर्तव्य कर्म मी पार पाडत आहे पण त्यात कामना वासना असल्यामुळे ते अन्यत्र कर्म झाले. त्यातून माझं मोक्ष घडणार नाही. ठरलेली वेळ संपलेली बंधू भगिनींनो. आणि याच्यावरती अजून काही सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे, पण ते आपण येत्या सोमवारी करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. उद्या शनिवार 5:45 ते 6:15 माताजींवरती आपली चर्चा सुरू आहे. यावेळेसच्या चर्चेमध्ये आपल्या जीवनामध्ये ईश्वराप्रती भक्ती किंवा प्रेम कसं वाढू शकतो या संदर्भात एक छोटीशी एक सिरीज चालू केलेली आहे. तर आपल्यापैकी ज्या लोकांना आवड आणि सवड असेल ते आपण नक्की बघू शकता. आणि आपली भेट सोमवारी पुन्हा नक्की होईलच अशी आशा मनात ठेवून आपल्याशी निरोप घेतो. थोडी खंत आहेच की बुधवारचा वर्ग आपला गडबड झाला, पण मी प्रयत्न करीन की आता अनुभवातून बरंच काही मी पण शिकत आहे, तर मी रेकॉर्डिंग करून अपलोड करत जाईन. म्हणजे आपल्या उत्साह आणि आनंदात विघ्न येणार नाही याचा मी प्रयत्न करीन माझ्या शक्तीप्रमाणे. शेवटी सगळं काही ठाकूरांची इच्छा आहे. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.